शेतकरी मित्रांनो आपण दरवेळेस वेगवेगळ्या पावडर जे असतात त्यांचा रिझल्ट जो येत असतो शेतकऱ्यांना त्याचा व्हिडिओ बनवून टाकत असतो। तर शेतकरी मित्रांनो आज आपण वाघडी गावातील एका प्रगतशील शेतकरी शेतात आलो आहे। तर त्यांनी चमत्कारची फवारणी केली होती। शेतकरी मित्रांनो काय असतं अनेक शेतकरी वेगवेगळ्या पावडरी वेगवेगळे PGR वेगवेगळे खत असे वापरत असतात, त्याच्यामुळे जो त्यांना रिझल्ट येत असतो त्याचा आपण व्हिडिओ बनवून टाकत असतो। तर दादा आपलं नाव सांगा। माझं नाव सुधाकर भिकन देवरे, राहणार वाघडी, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव। आता तुम्ही चमत्कारची स्प्रे घेतलेला आहे, तुम्ही किती ml स्प्रे घेतला आहे तुम्ही? मी 15 ml स्प्रे केलाय। 15 ml। आणि काय वाटलं तुम्हाला चमत्कार वापरून? सेटिंग वगैरे कैरी सेटिंग भारी आहे। चमत्कार म्हणजे मी दरवर्षी वापरतो, यावर्षी वापरलेला आहे। एकदम भारी चमत्कार म्हणजे ना जी खालची कैरी असते तिच्यापासून तर खबर शेंड्यापर्यंत कैरी टपुरी आणि जाड येते, जाड अशा ज्या कैरी एकदम रफ असते एकदम। आणि शेवटपर्यंत तुमचा आता पूर्ण प्लॉट असा काय दिसतोय आम्हाला, म्हणजे पूर्ण कायवटी आहे पूर्ण। जो पण आपण जरी घेतली ती क्वालिटी संपणार, जी क्वालिटी आपण ज्यावेळी चमत्कार मारली शेवटपर्यंत हीच क्वालिटी राहणार। आणि जे तुम्ही बोलले होते की जी खालची कैरी असते तीच शेंड्यापर्यंत आपल्याला टप्पुरी कैरी दिसते। टपुरी असं वाटतंय मला, चमत्कार मारून जी खालची कैरी पेक्षा ना वरची कैरी टपुरी जास्त बघून घ्यायलाच टपुरी असते। तर शेतकरी मित्रांनो चमत्कार वापरून असा फायदा झालेला आहे। आणि शेतकरी मित्रांनो काय असतं जे आपण पावडरी वापरत असतो, आता कोणतीही पावडर असतो आपण त्याच्यामध्ये जर आपण चमत्कार वापरलं 15 ml जरी वापरलं तर वाढ किती दिवस कुठली होती तुमची? माझी 10 ते 12 दिवस 10 ते 12 दिवस वाढ फुटलेली होती। पण जो माल पॅक केला आहे तो किती कैऱ्या पक्क्या झाल्या आता? आजच्या कंडिशन 40, 45, 50 बंद गेलेले आहेत। 40 म्हणजे मिनिमम 40, 45, 50। थोडंसं आम्हाला प्लॉटचा असं दाखवा बरं का, म्हणजे शेतकऱ्यांना करतो की व कशा कंडिशनने कैरी ही पक्की झालेली। शेतकरी मित्रांनो पूर्ण प्लॉट मध्ये ग्रीनरी राहते, पण कैरी जी सेटिंग होते खालची जी साईज आहे ना कैरी ही पावडर दिवा ही साईज। तर शेतकरी मित्रांनो जो पात्यागळ होत नाही जास्ती, जी ज्यावेळेस चमत्कार मारतो सर त्यावेळेस जी फुलपाती आते ती डायरेक्ट पॅकेज होते, ते पात्यागळ होत नाही। आणि शेतकरी मित्रांनो आपले जर ठिबक असेल तर तुम्ही आता खालून पोटॅशियम शोनाइट पण सोडताय। आता पोटॅशियम शोनाइट 0.34 सोडलं त्याच्याने पण पटपोरी कैरी बनत असते। आणि चमत्कारचा एक बेनिफिट आहे शेतकरी मित्रांनो जर तुम्ही चमत्कार वापरत असाल, जर तुमची कपाशी कंबरच्या वरती असेल तर फक्त 5 ml वापरायचं आहे। जर तुमची कपाशी ही खांद्या लेवलला असेल तर 15 ml वापरायचं आहे। जर डोक्याच्या लेवलच्या वरती असेल तर 20 ml आपल्याला वापरून घ्यायचं। त्याच्यामुळे जे कैरी एक संजीवक आहे, चमत्कार एक संजीवक आहे, जी हार्मोन्स असतं झाडामध्ये जे कंट्रोल हार्मोन असतात ते झाडाला कंट्रोल करत असतात, त्याची वाढ थांबत असते। आणि ज्या खालच्या साईडने ज्या पागऱ्या वगैरे त्याच्यानंतर बोंड जे जवळ पात्या जवळ लागण्याचं काम करत असतात, बोंडांची साईज लवकर बनत असते आणि त्याच्यानंतर जे आपली पातीगड असते ती थांबत असते। तर आमचा मागचा पोट दाखवा बरं का थोडा। म्हणणं सर लोकांचा जो गैरसमज आहे चमत्कार मारलं आज चमत्कार मारला आजूजी तो वाढ कायमची स्टॉप होते बा, स्टॉप होत नाही। फक्त गैरसमज लोकांचा फक्त 10, 12 दिवस 15 दिवस खाऊन ताकद दिली तर ऑटोमॅटिकली वाढतं। आणि तुम्हाला वाटलं का असं लाल वगैरे पडलं बा काही? लाल तर आपल्या काही लाल नाही, विषय नाही, पूर्ण हिरवा प्लॉट आणि मटेरियल आपण 2 वेळ दिलेलं आहे। मटेरियल बी 2 जोडे असं नाही की आपण कायम विषय नाही। तर इकडे येऊन दाखवा बरं का आम्हाला थोडं, म्हणजे सेटिंग जे झालेली असते ना ती जर दाखवली तर बेस्ट असतं। तर शेतकरी मित्रांनो अशा पद्धतीने त्यांचं झाड आहे, अशा म्हणजे 40 किती कैऱ्या पक्क्या असतील तरी माझ्या मताने 50 कैरी मला बोलून 45 मिनिमम आज एवढे आहे आणि वाढतं माफ आहे, तसं काही विषय नाही। तर शेतकरी मित्रांनो असा चमत्कारचा रिझल्ट आहे। तुम्ही चमत्कारी वापर तरी पाती सेटिंग जोरात होत असते, कैरीची साईजी बनत असते आणि पूर्ण प्लॉटमध्ये एक हिरवटपणा आपल्याला पाहायला मिळत, असं झाड लाल पडत नाही वा। क्वालिटी म्हणजे क्वालिटी राहते। तर शेतकरी मित्रांनो दादा त्यांनी चमत्कार वापरला आहे। किती वर्षापासून वापरताय तुम्ही? मी 5 वर्षापासून वापरतोय आणि बेस्ट रिझल्ट आहे असा। म्हणजे मी 2 एकरामध्ये 25 क्विंटल कापूस काढतो सर। तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर असं कपाशी उत्पादन असं घ्यायचं असेल तर चमत्कार झालं अशा जे प्रोडक्ट असतात ते आपल्याला आपल्या कापूस पिकावर वापरले गेले पाहिजे। तर असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या स्मार्ट फार्मर वगैरे YouTube चॅनलला सबस्क्राईब करून घेणे। धन्यवाद।